आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. खूप आनंद वाटतो की देव जगात सगळीकडे काम करत आहे आणि इतक्या अद्भुत साक्षी घडत आहेत की त्या साक्षीच्या द्वारे लोक देवाच्या अधिक जवळ येत आहेत. आणि मला माहिती की लांबून लांबून लोक येत आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी. माझ्या डोक्यात असं आलं की आपण दर शुक्रवारी प्रार्थना घेतो, पण लोक शनिवारी येतात. मग ज्यावेळेस आपली ही प्रार्थना पुन्हा चालू होईल त्यावेळेस आपण ती शुक्रवारच्या ऐवजी शनिवारी घेऊ. म्हणजे जे बाहेरून येणारे लोक आहेत तर त्यांना शनिवार पण मिळाली, रविवार पण मिळेल. तर बऱ्याच लोकांना एवढ्या लांबून ते येतात, मग त्यांनी हॉटेलवर राहण्याच्या ऐवजी इथं उपस्थिती, त्यांना इथं फेलोशिप मिळेल आणि मग चांगलं वचन ऐकायला मिळेल, प्रभूची उपस्थिती त्यांना मिळेल. बसल्या बसल्या डोक्यात विचारायला आपण शुक्रवारी घेतो, शुक्रवारचा 8 तास कशाला पाहिजे आपल्याला, तर त्याच्याऐवजी आपण शनिवारी घेऊ. म्हणजे शनिवारी लोक. आता थोडे दिवस जे बाहेरून येणारे लोक आहेत, तुम्हाला थोडे दिवस कष्ट काढावं लागणार आहे. त्यानंतर आम्ही तुमची सगळी व्यवस्था करणार आहे, सगळी. तुम्हाला हॉटेलमध्ये पण राहण्याची गरज नाही, कुठलीच गरज नाही. माझी तळमळ आहे की लवकरात लवकर ते बांधकाम पूर्ण व्हावं, कारण ज्या दिवशी बांधकाम पूर्ण होईल त्याच्यानंतर चर्च सुंदर असणार नाही तर येणाऱ्या लोकांची व्यवस्था पण सुंदर असणार आहे. आणि ते आपण करणार आहोत, कारण लोक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देत आहेत. मला वाटलं पण नाही की प्रभू एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा देईल. आतापर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तर 50 लाखापर्यंत लोकांनी आपल्याला पुरवठा केलेला आहे. देवानी 50 लाख कशाला म्हणतात, 50 लाख. आपलं बजेट मोठं आहे, परंतु बजेटपेक्षा देव मोठा आहे. आणि हे तुम्ही पाहाल बरं का साक्षी, कारण माझा जिवंत देवावरती प्रचंड विश्वास आहे. ज्या देवानं इस्रायल लोकांना मिस्रातनं काढत असताना ते लोक दरिद्री अवस्थेमध्ये होते, परंतु बायबल सांगतं देवानं ज्यावेळेस त्यांची भेट घेतली त्यावेळेस ते विटा भाजणारे नव्हते, तर ते अलंकारानं भूषित असणारे लोक होते. आता विटा नव्हत्या, हातामध्ये विटा नव्हत्या, माती नव्हती, पालापाचोळा नव्हता, तर सगळ्यांच्या गळ्यामध्ये दागिने होते. बरोबर का? चर्च बांधल्यावर मला वाटतं सगळ्यांच्या गळ्यात तेच असेल नाही, इथून तिथून हातामध्ये अंगठ्या, पायात नसावेत म्हणजे झाल्या नाही. एवढ्या तुमच्याकडे सोनं असेल की विचारायला नको. मला परवा एका व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही प्रार्थना केली अशी, देवा तुझं मंदिर बांधत असताना ज्या ज्या लोकांनी तुझ्या मंदिरामध्ये पेरलं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी घडव. आणि मग त्यांना एवढं प्रेशर आलं, मी का त्याच्यामध्ये भाग घेऊ नये, जर हे बोलतायत तर ते घडणार आहे. आणि मग तगमग रात्रभर त्यांना तगमग झाली आणि काय करावं मोठा प्रश्न पडला. ते म्हटले कुठून आणले विचारू नका, पण आम्ही गुंतवणूक केलेली आहे तुमच्या चर्चमध्ये. का तर जेव्हा हे चर्च पूर्ण होईल त्यास आमच्याही जीवनामध्ये अद्भुत साक्ष असेल, 100% साक्ष होणार आहे. कारण माझा देव हा घेणारा देव नाही. कुणीतरी परवा मला सांगितलं की प्रार्थना करा. आमच्या आईला दवाखान्यात घेऊन चाललो, डॉक्टरनं सांगितलं की गर्भाशयाचं ऑपरेशन करावं लागलं, पिशवी काढावी लागेल आणि सर्व रिपोर्ट्स डोळ्यासमोर आहेत. परंतु विश्वास आमचा देवावरती प्रचंड आहे. आणि सोलापूरमध्ये या चर्चकडे आमची दृष्टी लागली की ज्या चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेनं अद्भुत साक्षी घडतात. मग ते म्हटले की माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना कराल आणि ऑपरेशन कॅन्सल होईल. आणि सगळे रिपोर्ट्स त्यांनी घेतले, डॉक्टरकडे गेले आणि गेल्यानंतर त्याचं पुन्हा सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही, सगळं काही नॉर्मल आहे. हे अद्भुत काम फक्त देवच करू शकतो, लक्षात ठेवा, देवच करू शकतो. सारं लक्ष फक्त देवाकडे लागलं पाहिजे. आम्ही ऐकलं ना कशा करू, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावू. सहाय्य पाहिजे तर देवाकडे. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे पाहताना 2 गोष्टी घडतात. एक, देवाकडे पाहिल्यावर तुम्ही देवासारखे बनायला लागता. आता माझ्याकडं या लाईटचा प्रकाश आहे म्हणून मी गोरा दिसतो नाही का, तसा गोरा नाही.
आता लोक म्हणे तुम्ही लई काळे पडले. काय काळं पडायचं तर दिवस रात्र तिथं मातीत थांबावं लागतं. काम चालू आहे म्हटल्यावर झोप नाही, भूक नाही, तहान नाही, सारं लक्ष बांधकाम कधी पूर्ण होईल, दिवस रात्र त्याच्याकडे. किती मिटिंगच्या कॉल आहेत, परंतु त्या मिटिंगला पण मी जात नाही, कारण माझं व्हिजन, माझं स्वप्न आहे की हे वास्तू पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रभूचं शखेना गौरव उतरून आलं पाहिजे. लक्षात ठेवा, वास्तू नाही महत्वाची. आम्ही तर याच्यात पण उपासना केली, याच्यात पण आराधना केली, पण याच्यामध्ये पण देवाची उपस्थिती होती. मी म्हणतो वर आम्ही जाऊ ना, तर माडीवरचा अनुभव यायला पाहिजे. परंतु याचा प्रकाश, त्याचं रिफ्लेक्शन माझ्याकडे, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती एक तेज येतं नाही का. तसं देवाकडे पाहिल्यावर तो स्वतः एक गौरव आहे. शास्त्र सांगतं ज्याने त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावला. हा, म्हणून देवाकडे दृष्टी लावणं फार गरजेचं आहे. एक प्रश्न अनेक लोकांच्या जीवनामध्ये, आणि तोच प्रश्न इयोबाच्या जीवनामध्ये पण होता. आणि तो प्रश्न इयोबाच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. इयोबाचं पुस्तक 23 अध्याय त्याचं 3 वचन. इयोबाचं पुस्तक. देव कोठे सापडेल, देव कोठे सापडेल, कोठे सापडेल हे मला समजले असते. हे मला समजलं असतं. मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन, मी त्याच्या न्यायासनापाशी न्यायासनापाशी जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते. किती बरं झालं असतं. एक प्रश्न योबाला पडला, आणि तोच प्रश्न आमच्या सगळ्याला आहे. काय प्रश्न आहे? देव कोठे सापडेल, देव कोठे सापडेल. हाच प्रश्न तोच आहे. बरेच लोक म्हणतात मी अमक्या अमक्या ठिकाणी गेलो, देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मला देव सापडला नाही. कोणी दानधर्मामध्ये शोधतो, कोणी लोकांना जीव घालण्यामध्ये देव शोधतो, कोणी तीर्थक्षेत्राला भेटी देण्यामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये निराशा येते. कधी कधी मानसिक समाधान मिळतं देव सापडल्याचं, पण प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडत नाही. मग देव सापडतो तरी कुठं? कुठं देव सापडणार आहे? आणि विश्वासणाऱ्या व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे. खरंच तुम्हाला देव सापडला का? देव सापडल्यानंतर ज्या पद्धतीचं परिवर्तन व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, देव सापडणं गरजेचं आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते, धन पाहणं आणि धन सापडणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. कोणीतरी परवा मला फोन केला, म्हणले पाळक साहेब, खरं खोदता खोदता आम्हाला तिथं 7 किलोचं सोनं सापडलंय. 7 किलो सोनं आहे. सोनारा दाखवलं तर सोनार म्हटला सोनं आहे. दुसऱ्या सोनाला दाखवलं म्हटलं तो पितळ आहे. मग ते सोनं गेलं विकायला, पण दुसरं सोनं तसंच आहे. ते पितळ नसावं, सोनं असावं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. जर ते सोनं असलं तर तुमच्या चर्चच्या बांधकामाला पण देईल. म्हणजे आता मी प्रार्थना केल्यावर पितळचं सोनं व्हायला पाहिजे. तुमचं बी फायदा माझं बी फायदा, नाही का. म्हणजे सापडल्यावर माणसाची मनोवृत्ती, स्वभाव, त्याचप्रमाणे राहणीमान सुद्धा बदललं जातं. जर काहीतरी तुम्हाला सापडलं, गुप्तधन सापडलं, मग देव पण तुम्हाला सापडला. जर देव तुम्हाला सापडला तर देव सापडल्याचं चिन्ह तुम्हाला दिसणार आहे. खरंच आम्हाला देव सापडला का? समाधान मानू नका, मला देव सापडला. त्याला काहीतरी दिसलं पाहिजे ना, देव सापडला, देव सापडला. समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं मला धन सापडलं, फाटके तुटके कपडे घालून यायला लागले. तुम्ही म्हणाले धन सापडलंच नाही का? तर आणि एखाद्या व्यक्तीचं एका रात्रीमध्ये चेंजेस होऊन जातात. मग आम्हाला प्रश्न पडतो, अरे ही व्यक्ती एका रात्रीत बदलली कशी काय? तो काय गुप्त धन वगैरे सापडलं का तुम्हाला? म्हणजे जर काहीतरी सापडल्यावर तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या संपत्तीमध्ये आणि तुमच्या स्टाईलमध्ये बदल होतो. तसं इयोबाचा प्रश्न आहे. काय प्रश्न वाचा परत. हा, देव कोठे सापडेल, देव कोठे सापडल हे मला समजले असते. हे मला समजले असते. मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन न्यायासनापाशी जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते. तो देव मला कुठं सापडेल हा प्रश्न मला आज उपस्थित झालेला आहे, आणि या प्रश्नामध्ये मी गोंधळून गेलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचंय, देव मला नेमकं सापडणार कुठं? आणि देव सापडण्याचा प्रयत्न करत असताना लोकांना ज्याच्या देव सापडला त्यांनी त्याला देव केलेला आहे. काहींना नवऱ्यात देव सापडला, ते म्हणले पती देव, आणि तो दारू पिऊन येतो. काहींना कुत्र्यात देव सापडतो,
चावला तर 39 इंजेक्शन घ्यावे लागतात, आता 3 इंजेक्शन. मग देव जर प्राण्यामध्ये, देव जर वस्तूमध्ये, देव जर लाईट मध्ये सापडला. बरेच लोक तर लाईट लागल्यावर पण असं करतात, बटनात बोट घाला बरं, लाईटने तर वाचवायला पाहिजे तुम्हाला, एवढंच तुम्हाला वाटतं की त्याच्यात देव आहे. आणि मग त्याच्यात पाणी पडलं, पाऊस आला तर त्या ठिकाणी आम्हाला कळतं बटनाला हात लावायला पण आम्ही घाबरतो. का? तो देव नाही. देव आहे कुठं? माणसात देव आहे, वस्तूमध्ये देव आहे, प्राण्यामध्ये देव आहे. देव आहे तरी कुठं? युगाचा प्रश्न. आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. आता खऱ्या देवाचं उत्तर तुम्हाला पवित्र शास्त्रातनं समजणार आहे. कुठे आहे देव? मला वाटतंय स्तोत्र 115 आणि त्याची 2 ते 8 पर्यंतची वचनं वाचूया. देव नेमका कुठे आहे? लोक त्या देवाला शोधत आहे आणि शोधत असताना त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला मिळणार आहे. देव कुठे आहे? यांचा देव, यांचा देव कोठे आहे? कोठे आहे? असे राष्ट्रांनी का म्हणावे? असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव, आमचा देव स्वर्गात आहे. पहिली गोष्ट, देव कुठे हो? स्वर्गात. कुठे आहे देव? स्वर्गात. देव स्वर्गामध्ये आहे म्हणून त्याला पृथ्वीवर शोधू नका. सगळ्यात सोपा मार्ग. देवाने सांगून टाकलं मी कुठं राहतो? स्वर्गात. मग देव स्वर्गामध्ये आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, अहो येशू दाखवा ना तुमच्या चर्चमध्ये. आम्हाला जरा अगरबत्ती लावायची, मेणबत्ती लावायची, हार घालून जायचा, तर आम्हाला त्याला नारळ ठेवायचा. नारळ येशू खाणार नाही, नारळ पाळकच खाईल. इथं जर ठेवलं असतं त्याने पेढे, गुलाबजाम, लाडू, किती छान झालं असतं नाही का? तुमचं पाळ गुबगुबीत झालं असतं. कुणीतरी येऊन मटण ठेवून गेलं असतं. आणि मग तिथं पण मला पण आता मला काय खायचं, मग मी काय करणार? देवांगात आला कोंबडी आणा म्हणणार. मला काय पाहिजे ते सांगणार, मला कोंबडी आणून द्या. मग ते पण भोळे भाबडे बिचारे लोक म्हणतात त्यांच्याच अंगात देव आला, आता यांना काहीतरी खायला द्यायला पाहिजे. शास्त्र काय सांगतं? राष्ट्रांनी असं का म्हणावं? यांचा देव कुठे आहे? लक्षात ठेवा, तुमचा देव स्वर्गामध्ये आहे. आमचा देव स्वर्गामध्ये आहे. देव स्वर्गामध्ये आहे तर तो नेमका आहे कसा? कसा आहे? वाचा. आमचा देव स्वर्गात आहे. आमचा देव स्वर्गामध्ये आहे. त्याला योग्य दिसते. त्याला योग्य दिसते, योग्य दिसतं. ते सर्व तो करीतो. कोण करतो? देव. काय करतो? त्याला योग्य दिसते. ते तुम्हाला आवडतं ते तुम्ही देवाला देणार नाही. आम्हाला पोळी आवडते, आम्ही म्हणतो पोळ्याचं नैवेद्य देवाला. ज्याला नॉनव्हेज आवडतं तो म्हणतो मटणाचं नैवेद्य देवाला. आणि बायबल काय सांगतं? स्वर्गामध्ये असणारा देव जे त्याला आवडतं ते करतो, म्हणून पृथ्वी तलावर आम्हाला आवडतं ते आम्ही करता कामा नये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही देवा आम्ही नवस बोललो, छान झालं नवस बोलला तर, आम्ही बोकड देणार आहे देवाला, नवस बोललो. देवानं तुला कॉल करून सांगितलं? देव स्वर्गामध्ये, आणि स्वर्गातल्या देवानं तुला कधी सांगितलं की मला आमकं आमकं खायला दे? मुळामध्ये स्वर्गामध्ये भूक नाही, मग देवाला कशाला तुम्ही देताय? म्हणून लक्षात ठेवा, विश्वासणारे लोक, ज्या लोकांना देवाचं स्वरूप कळालं, देवाचा स्वभाव कळालं, त्या लोकांना कधी सुद्धा देवाला काही देण्याची गरज नाही. त्यानंच आम्हाला शिकवली प्रार्थना, आमची रोजची भाकर. अहो आम्ही देवाला भाकर मागायची, तुम्ही काय देवाला भाकर देतात? मुळामध्ये देव म्हणतो तुम्हाला भाकरीची गरज आहे. बरं आम्हाला भाकरीची का गरज आहे? भाकर खाल्ली नाही तर विकनेस येऊन मरणार. आम्हाला त्याच्यामध्ये खायला पाहिजे का? तर आमच्यामध्ये एनर्जीची गरज आहे. पण देवाला कुठली एनर्जी तुम्ही देणार आहात? तो स्वर्गामध्ये असणारा देव आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तो पृथ्वी तलावर करत असतो असं लिहिलंय. देव कुठे? देव स्वर्गामध्ये. देव स्वर्गामध्ये कांदू नाही का? कोणा व्यक्तीमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी व्यक्तीमध्ये तुम्ही देव शोधण्याचा प्रयत्न कराल तर व्यक्ती तुम्हाला फसवेल. व्यक्तीचं कामच, व्यक्तीचं आणि जर गुणधर्म तुम्ही बघितला तर तो फसवणार आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा लोकांनी व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा तेव्हा लोक निराश झालेले आहेत. कोणा व्यक्तीमध्ये देव नाही प्रियानो. मला त्या लोकांची कीव येते, वाईट सुद्धा वाटतं. बरेच लोक मला मेसेज करतात, कॉल करतात आणि सांगतात आम्हाला असं स्वर्गातला इशू ठाऊक नाही, पण तुमच्यामध्ये आम्हाला इशू दिसतो, तुम्ही एक दिवशी फसणार आहात.
हा व्यक्ती हा याच्यामध्ये देवाचं अस्तित्व असेल, हा व्यक्ती वचनाच्या द्वारे तुम्हाला देव दाखवेल, पण या व्यक्तीला असं पाहू नका की याच्यामधनं आम्हाला येशू दिसत आहे. नाही प्रिया, कोणा व्यक्तीला देवाची जागा किंवा देवाचा दर्जा देऊ शकत नाही का? कारण तो व्यक्ती चुकतो, देव कधी चुकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने माझ्यामधनं देव पाहिला, तो म्हटलं की नाही आम्ही देवाला नाही पाहिलं, पुष्कळ बघा तुम्ही बोलताना देव बोलत असल्यासारखं वाटतं. किती मूर्ख लोक आहेत. आता या गोष्टींतर मला कौतुक वाटलं पाहिजे, मी डोक्यावर बसलं पाहिजे, पण मी पवित्र शास्त्राचा गाढा अभ्यासक आहे. मला माहिती आत्मिक जीवनामध्ये कुठं मनुष्य पडणार आहे, कुठं त्याचा अहंकार त्याला खाली टाकणार आहे, ही गोष्टीची जाणीव मला आहे. पण लोकांची भावना, लोकांना शास्त्र माहित नाही, त्याच्यामुळे ते काय म्हणतात, तुम्ही बोलताना आम्हाला देव बोलत असल्याची जाणीव होती. बायबल काय सांगतं? देव जे त्याच्या मर्जीप्रमाणे करतो, माणसाच्या मर्जीप्रमाणे नाही करत. आणि जेव्हा मनुष्याला देवाचा दर्जा देतो ना, त्यास मनुष्य चुकीच्या गोष्टी करतो, पण ज्यास मनुष्य देवाकडे पाहतो त्यास देव मनुष्याला चुकांमधनं दुरुस्ती करण्याला भाग पाडतो. माणसाला जर तुम्ही देवाचा दर्जा दिला ना, तर माणसं चुका करतात. पण ज्यास तुम्ही देवाला देवाचा दर्जा दिला ना, त्यास देव काय करतो, चुकणाऱ्या माणसाला ताळ्यावरती आणण्याचं काम करतो. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला उद्ध्वस्त कोण करत असेल? लोकच करत आहे. तुमच्या लक्षात येत नाही, माझ्या लक्षात येत नाही. जर या व्यक्तीला मी देव म्हटलं तर देवाचं स्वरूप आणि देवाचा स्वभाव बदलणार आहे. माणसामध्ये ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, लोभ आहे. एकतर पवित्र शास्त्रामधला व्यक्ती मला दाखवून द्या ज्याच्यामध्ये सगळं चांगले गुणधर्म आहेत आणि ज्यानं देवाचं काम करत असताना त्याच्याकडनं चुका घडल्या नाही, एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. मोशे सारखा मनुष्य जो त्याच्या संबंधानं म्हटलं सगळ्यात नम्र व्यक्ती आहे, खाली येताना त्यानं दगडी पाट्या फोडून टाकल्या, तेव्हा त्याच्या संबंधानं बोल एवढा चांगला व्यक्ती आहे. दावीद माझ्या हृदयासारखा आहे, व्यभिचाराच्या पापामध्ये अडकून पडला. एलिया संबंधानं म्हटलं एलिया सुद्धा एक स्ट्रॉंग अशा प्रकारचा व्यक्ती आहे, पण त्या एलियाला सुद्धा उद्याच्या प्रश्नानं त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. मग ज्यावेळेस तुम्ही माणसाकडे देव म्हणून पाहाल ना, त्यास तुम्ही चुकाल. अजून काय त्या ठिकाणी सांगितलं वाचा. यांचा देव कोठे आहे, यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे, असे राष्ट्रांनी का म्हणावे. आमचा देव स्वर्गात आहे, स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते, योग्य दिसतं, ते सर्व तो करीतो, तो सर्व करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोने रूपे आहे. आता देव मूर्तीमध्ये नाही, आमेन. देव कुठे आहे? स्वर्गात. योगाचा प्रश्न काय? देव जर मला काय, योगाचा प्रश्न आहे, देव कोठे सापडेल, देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन. प्रश्न काय? मला देव शोधायचा आहे, देव कुठे आहे? मग आम्ही देव मूर्तीमध्ये शोधतो, आणि इथं बायबलमध्ये काय सांगितलं, देव मूर्तीमध्ये नाही. मग लक्षात ठेवा, ज्या चर्चमध्ये एखादी मूर्ती, एखादा स्टॅच्यू त्या ठिकाणामध्ये असतो, तर तिथं मूर्ती असल्या कारणानं देव तिथं नसतो. ऐका, एका म्यानात दोन तलवारी. जर तुम्ही चर्च मध्ये समजा इथं मला नाही, आता लोकांना पाहिजे, बरेच लोक म्हणतात नाही, मग लोकांना दिसलं पाहिजे ना देव कुठे आहे, स्वर्गात दाखवा ना. बरं समजा त्या मूर्तीमध्ये मी देव दाखवला, मूर्तीत जर देव दाखवला आणि त्या मूर्तीला उद्या कोणी चोरलं, मग देव चोरीला गेला का? ती मूर्ती पडली, तुटली, मग देव तुटला का? हा प्रश्न येतोच. मग देव कुठे? देव मूर्तीमध्ये नाही. म्हणून लक्षात ठेवा, कुणा तुमची श्रद्धा काय, तुमचा विश्वास काय, तुमच्या मनाला काय वाटतं याच्यावरती देव अवलंबून नाही. देव त्याला पसंत पडतो तेच करतो. देव मूर्तीमध्ये राहत नाही, देव स्वर्गातच राहतो. म्हणून प्रभूनं प्रार्थना शिकवताना काय प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गातील पित्या. म्हणजे त्याने प्रार्थना सांगताना पहिलाच मुद्दा सांगितला, देव कुठे आहे? स्वर्गात. मग तुम्हाला पृथ्वीवर एकही मूर्ती करून तिला दंडवत घालायचंच नाही. आमेन. ही तुमच्या डोक्यातली कल्पना झाली. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, समजा तुम्हाला वाटतं माझी श्रद्धा त्याच्यावर, आणि बरेच लोक म्हणतात भाव तिथं, आमच्या मराठीमध्ये म्हणी येत नाही का, भाव तिथं नाही, माझा भाव आहे याच्यामध्ये, बॉक्समध्ये देव आहे, आणि आम्ही मानलं तर कशात पण देव दिसतो. तुमच्या मानण्यावर काय देवानी जागा बदलायची? आज मी म्हटलं बॉक्समध्ये, देवानी बॉक्समध्ये येऊन बसायचं, मग उद्या म्हटलं नाही मला या एम्प्ली मध्ये दिसतो, त्याच्यात जाऊन बसायचं. देवाने त्यानं काय भाड्याचं घर आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं. देवानं आपली जागा पक्की करून ठेवली, देव स्वर्गामध्ये आहे.
आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू काय म्हटलं माहिती का, मी माझ्या बापाच्या घरी चाललेलो आहे. त्याचा बाप कुठे आहे? तो जिथं मी गेलो ना तिथं जागा तयार करतो आणि तुम्हाला पण तिकडे घेऊन जातो. म्हणजे त्याला पृथ्वी तलावर तुम्हाला ठेवायचं नाही. कुठं जायचं? स्वर्गामध्ये. मग स्वर्गामध्ये जाताना तुम्ही स्वर्गाकडे दृष्टी लावायची का? जिकडं तुमचा देव आहे तिकडं तुमचं लक्ष लागलं पाहिजे. कुठे शोधू नका पृथ्वी तलावर, कुठल्या मूर्तीमध्ये, कुठल्या चीज वस्तूमध्ये त्याला शोधू नका. बायबल सांगतं आमचा देव कोणत्याच मूर्तीमध्ये राहत नाही. कोणत्याच मूर्तीमध्ये का राहत नाही त्याचं कारण त्यांनी सांगितलं. काय? आमचा देव स्वर्गात आहे. आमचा देव स्वर्गात आहे. त्याला योग्य दिसते, योग्य दिसतं, ते सर्व तो करीतो. सर्व ते करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहे. सोने रुपये आहे. त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहे. आता काय होतं माहिती का, वास्तविक पाहता बायबल सांगतं देवानं मनुष्य तयार केला. मग आता मनुष्य देव तयार करेल का? माणूस कुणी तयार केला? आणि माणूस एवढा चॅप्टर झाला की त्यानं देवाला बनवायला सुरुवात केलं. बघ तो म्हटलं नाही मी आता तुला पितळेचा बनवतो, मी तुला सोन्याचा बनवतो, मी तुला मातीचा, मी तुला संगमरवरी बनवतो, मी तुला आमक बनवतो. अरे देव म्हटला तू काय मला बनवतो, मीच तुला बनवून ठेवलेलं आहे. आणि तू लोकांना वेड्यात काढू नको. आणि तू म्हणशील माझा सोन्याचा देव आहे, माझा चांदीचा देव आहे, माझा पितळेचा देव आहे. शास्त्र सांगतो तो सोन्या रुपयामध्ये राहत नाही. म्हणून तर पेत्र म्हटला आमच्याकडं सोने रुपये काही नाही. मग काय आमच्याकडं? येशूच्या नावाने. येशूचं नाव आहे. येशू. आणि येशू कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. आणि त्याचं लक्ष त्यानं येशूकडे लावलं आणि येशूच्या नावातला चमत्कार घडला गेला. मूर्ती चमत्कार करत नाही. येशूची मूर्ती असू शकत नाही, देवाची मूर्ती असू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मला वाटतं मूर्ती असावी, ही माझी संकल्पना झाली. मला वाटतं देवाचं दर्शन त्याच्यामध्ये घडावं. मग देव तिथं नाही, तो स्वर्गामध्ये. आता तुम्ही म्हणाल मग स्वर्गातला देव झालं का, मग स्वर्गाकडेच लक्ष लावायचं नाही? हो, अजून मुद्दे आहेत. देव स्वर्गामध्ये, परंतु हा मुद्दा सांगत असताना तुम्हाला पृथ्वी तलावर येशूची मूर्ती, संताची मूर्ती, मरियेची मूर्ती, एखाद्या आणि तुमच्या वडिलांची मूर्ती तर नकोच. काही लोकांनी शेतात पण आमच्या आजोबा आहेत, काय राखण करायला ठेवलेत का शेतामध्ये? त्यांचं पण स्टॅच्यू बनवून ठेवले. आमचे आजोबा आहेत बरं काही, आणि त्यांचं थडगं पण शेतामध्ये ठेवले. आणि काही लोकांनी तर घरामध्ये पण ते रागेट आजोबा मिशीवर ताव मारताना ठेवलेले आहेत. मूर्ती, त्यांच्याही फोटोला हार घातलेले आहेत. मी एका बिलवरच्या घरामध्ये गेलो, त्यांनी लाईनशीर सगळे फोटो लावले, पंजोबा, आजोबा, मग यांचे वडील, अमक तमकन, त्याच्यामध्ये एक येशू. म्हणजे त्यांच्यामध्ये हे पण येशू आहे. मग सगळ्याच्या फोटोला हार घालता घालता येशूच्या पण फोटोला हार घालायचा. शास्त्र सांगतं तो मूर्तीमध्ये, फोटोमध्ये नाही, तुमचा देव स्वर्गामध्ये आहे. स्वर्गामध्ये देव आहे. जेव्हा तुम्ही जगात कुठंतरी लक्ष लावताना, ऐका आता प्रॉब्लेम काय माहिती का, या लोकांना जसं मोशे डोंगरावरती देवाशी बोलत असताना इकडं काय घडलं, हे लोक म्हटले आम्हाला देव द्या, आणि त्या आरोनावरती चाल करून गेले. तू जर आता मला देव दिला नाही ना, आम्ही तुला मारणार आहे. आरोन घाबरला, याजक असताना तो घाबरला. आणि मग त्यानं काय केलं माहिती का, यांनी देव मागतात ना, तो म्हटलं आता कसं करावं, तुमच्याकडचं सगळं सोनं जे देवानी मिस्रात त्यांच्या अंगावर घातलं होतं, म्हणून पेंटिकोस्टल लोक सोनं घालत नाहीत. म्हणजे काही लोक घालत नाही, आपण घालतो, सगळं घाला बरं का, मी तुम्हाला फुल परमिशन देतो. कारण घरात इथं नाही, घरात ठेवलं तर सारं लक्ष घरात लागलं, आराधना पण करता येणार नाही. सारखं गळा राहिलं का, राहिलं का, राहिलं का, त्यापेक्षा घालून या देवाची उपासना करा. पण तिथं मी पाहतो की त्या आरोनानं काय केलं, लोकांना म्हटलं तुमचं सोनं द्या. ऐका, आता देव स्वर्गामध्ये आहे आणि देवाचीच आहे, स्वर्गातल्या देवाची तुम्ही उपासना करावी. आता लुसिफरला माहितीये देव स्वर्गामध्ये, मग लुसिफर काय करतो, उपासना स्वर्गामध्ये होऊ नये, उपासना स्वर्गामध्ये जाऊ नये, आराधना स्वर्गातल्या देवाची करू नये. मग त्यांनी काय केलं, या लोकांच्या अंतःकरणामध्ये विचार पेरले, तुम्ही देव मागा, तुम्ही देव मागा. आणि मग इकडं हा अहरोन याजक घाबरला, लोक मागतात तर त्यांना देऊन टाकावं. मग त्यांनी म्हटलं एक काम करा, आता आपण प्रार्थना करू, तुमचे सगळे असणारे दागिने माझ्याकडे द्या, आपण भट्टीमध्ये टाकू. भट्टीमध्ये टाकल्यावर ज्या प्रकारचा देव येईल त्याची उपासना मी करू. आणि मग मला मोठा प्रश्न पडतो, सोनं टाकल्यावर साचा असल्याशिवाय त्याचा आकार त्याला प्राप्त होत नाही. विदाऊट साच्याचं वास्तू तयार कसं झालं, मूर्ती कशी तयार झाली? अहो जेव्हा भट्टीमध्ये, ऐका,
शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीमध्ये टाकलं तेव्हा देवाच्या पुत्रानं तिथे एंट्री केली. राजा म्हणतो 3 टाकले 4 जण दिसतात, एकाचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. मग सोनं भट्टीमध्ये टाकल्यावर इथं पण लुसिफरनं उडी मारली नसेल कशावर की ज्यानं ते दागिने घेतले आणि त्यानं आकार द्यायला सुरुवात केला आणि आकार दिल्यावर त्याला वास्त्राचा आकार तयार झाला. आणि शास्त्र सांगतं हे लोक स्वर्गातल्या देवाची उपासना करण्याच्या ऐवजी या पृथ्वी तलावर असणाऱ्या देवाची, ज्याच्यापासून एक सुंदर वासरू तयार झालं, त्याची उपासना करू लागले. आज पण लोक जेव्हा जिवंत देवाची उपासना करण्याचं सोडून मूर्तीला दंडवत घालतात, त्या स्वर्गातला देव आपली जागा सोडतो आणि लुसिफर त्या जागेमध्ये प्रवेश करतो. हे कुठं लोकांच्या लक्षामध्ये? एखाद्या व्यक्तीच्या मूर्तीकडे जाऊन कधी कधी आम्हाला प्रार्थना सुद्धा फोटोजवळ गेल्याशिवाय करता येत नाही. बरेच लोक म्हणतात ना, मी येशूचा फोटो मी सकाळी उठून गुडघे टेकतो आणि तिथं प्रार्थना करतो. तो तर म्हटला मी नाही फोटोमध्ये. मग तुझी प्रार्थना तिथं पोहोचेल का? योग म्हणतो मला तुझ्या न्यायासनासमोर पोचायचंय. कसं पोचणार आहे मी? देव तर स्वर्गामध्ये. मग तुझं लक्ष स्वर्गामध्ये लागलं पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की देव कुठे? देव स्वर्गामध्ये. पुढे वाचा. यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे. स्वर्गात आहे. त्याला योग्य दिसते ते सर्व तो करीतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोने रुपये आहेत. त्या मनुष्यांच्या हातच्या, माणसाच्या हाताच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. तोंड आहे पण बोलता येत नाही. पुढे त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांना नाक आहे पण वास येत नाही. त्यांना हात आहे पण स्पर्श करता येत नाही. पाय आहेत पण चालता येत नाही. त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही. त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. कुणासारखे बनतात? तुम्ही मूर्तीसारखं बनणार आहे. ते बोलत नाही, तुम्ही पण बोलत नाही. त्यांना हात नाही, तुम्हाला पण आहे. मग तुम्हाला काम करता येत नाही हो, तो आता त्याला नवस बोललो, त्यांनीच मला नोकरी द्यावी. अरे तू त्याच्यावर भाव ठेवल्या कारणानं त्याच्यासारखा बनलेला आहे. जिवंत देवावर भाव ठेवला तर जिवंत देवासारखं तुम्ही बनणार आहात. बायबल स्पष्ट तुम्हाला सांगतो तो मूर्तीमध्ये कधीच राहत नाही. त्याचं वास्तव्य त्याच्यामध्ये नाही. त्याच्यावर भाव ठेवणारे त्याच्यासारखे बनणारे. म्हणून देव जिवंत आहे तर तुम्ही जिवंत देवावरती विश्वास ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला आकार देण्याचं काम करू नका. तुमच्या योजनेप्रमाणे तुम्हाला देव बनवता येणार नाही. मला जशी वाटतं त्या पद्धतीचं. मला वाटलं चंदनाच्या आणि लाकडापासून मी येशूची मूर्ती करावी आणि मी ती घरामध्ये ठेवून त्याच्या समोर प्रार्थना करावी. आज सुद्धा लोकांमध्ये त्याच प्रकारची भावना आहे. आम्हाला असं वाटतं मी ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. पण आमच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ज्याला महत्व नाही ते जर आम्ही करत असू, मग हा देव स्वर्गामध्ये. म्हणून तो म्हणतो पृथ्वी तलावर त्याची एक पण मूर्ती असू नये. मग आता तुम्हाला स्वर्गात जायचं का देवाला भेटायला? आता दुसरी गोष्ट आपण वाचूया. देव कुठे आहे? कुठं सापडणार आहे? स्तोत्रामध्ये सांगितलं तो स्वर्गामध्ये. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 41 पासून 49 पर्यंतची वचनं. कुठं तुम्हाला देव सापडणार? योबाचा प्रश्न, देव मला सापडला असता तर किती बरं झालं असतं. पहिली गोष्ट, आम्हाला देव स्वर्गामध्ये सापडला, मूर्तीमध्ये नाही सापडला, वस्तूमध्ये नाही सापडला. आता देव कुठं सापडतो? वाचूया लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 41 पासून 49 पर्यंतची वचनं. त्याचे आईबाप दरवर्षी वलांडन सणास येरुशलेमेत जात असत. आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुशलेमेत मागे राहिला. हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यामध्ये असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला. परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत येरुशलेमेस परत गेले.
मळ्यात परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. आता देव कुठे? तो म्हटलं स्वर्गामध्ये. मग स्वर्गामध्ये देव आहे तर लोकांनी स्वर्गातल्या देवाला शोधायचं कसं? मोठा प्रश्न. योग म्हणतो जर देव कुठे मला सापडला असतं तर मी त्याच्या न्यायासनापर्यंत पोहोचलो असतो, त्याच्या सिंहासनाजवळ गेलो असतो. मग आता देव स्वर्गामध्ये, मग पृथ्वी तलावर पण देवानं आम्हाला दर्शन दिलं पाहिजे ना. सगळे कसे स्वर्गामध्ये जाणार आहे? स्वर्गामध्ये जाण्यासाठी तर आम्हाला मरावं लागणार आहे. मेल्यावरती आम्हाला देवाचं दर्शन घडणार आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं जसं देव स्वर्गामध्ये आहे तसं देव मंदिरामध्ये आहे, देव चर्चमध्ये आहे. कुठे आहे देव? देव शोधायचं तर कुठे गेलं पाहिजे? चर्चमध्ये. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला असं लिहिलेलं आहे. आणि त्याच्या आई वडील बाहेर थांबून त्याला म्हणतात अरे आम्ही तुझा शोध घेत होतो. आणि तिथं असं लिहिलं त्यानं त्याला नातेवाईकांमध्ये शोधलं. लिहिलं ना? काय लिहिलं होतं? नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला. बरेच लोक देवाला नातेवाईकांमध्ये शोधतात. काही लोक म्हणतात ते आमची मावशी, आमचे काका, आमचे पुतण्या फार पॉवरफुल प्रार्थना बरं का, त्यांच्यात देव आहे. तुमचं काय? आमचे टिंब आहेत ना फार पॉवरफुल आहे आणि त्यांची प्रार्थना तुम्ही ऐका ना. त्यांनी त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला, नातेवाईकांमध्ये शोधायला लागले. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बहीण, माझा भाऊ. नातेवाईकांमध्ये देव शोधू नका. कोणत्या व्यक्तीमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करू नका. जास्त तुम्ही नातेवाईकांमध्ये, आप्तजनांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये कुठेतरी अशा लोकांना आदर्श करून त्यांच्यामध्ये तुम्ही देव शोधण्याचा प्रयत्न करा. शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना, ऐका, तो देवाचा पुत्र असताना मंदिरामध्ये गेला आणि त्यानं शास्त्री आणि गुरुजी यांच्याकडनं गहन असणारी वचनं याची चर्चा करताना त्याच्यामध्ये त्यांना देव त्याला सापडला. तो त्याच्यामध्ये देव शोधत होता. कशामध्ये देव शोधत आहे? तो आपल्या आईबापांमध्ये नाही देव शोधला. त्यानं आपल्या यरुशलेमेमध्ये आणि जे आवडतं ठिकाण आहे तिथं नाही त्याला शोधायला गेले. वास्तविक पाहता सगळे देवाला शोधायला भेटण्यासाठी यरुशलेमेत चाललेले होते. आज पण लोक यरुशलेमेत जातात. यरुशलेम एक ट्रेडिशन आहे, एक परंपरा आहे, एक रूढी आहे. यरुशलेमेत जायला पाहिजे. तसं पुष्कळ वेळा लोक ट्रेडिशन मध्ये चाललेले आहेत. तर रविवारी चर्चला जातात ट्रेडिशन म्हणून, परंपरा. परंतु त्या परंपरेमध्ये कधी देव सापडत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ज्याला देव सापडला त्याचं व्यक्तित्व बदललेलं आहे. याकोबाच्या विहिरीवरती त्या शमरोनी स्त्रीला येशू भेटला तर तिचं व्यक्तित्व बदललं. तिचा स्वभाव, तिचे विचार, सगळ्या गोष्टी बदललेल्या. जर तुम्हाला देव सापडला, जर तुम्ही चर्चमध्ये जातात आणि तुम्हाला देव सापडला तर तुम्ही बदलायला पाहिजे ना. अजूनही आमच्यामध्ये बदल नाही म्हणजे आम्ही ट्रेडिशन म्हणून चर्चमध्ये जात आहोत, परंपरा म्हणून चर्चमध्ये जात आहोत. चर्चला जाणं ही आमची सवय बनली. जसं एक मुलगा शाळेला जातो, काम करणारा कामाला जातो, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, तसं रविवाराला म्हणून चर्चकडे जातो. याचा अर्थ आम्हाला थोडी देव सापडलेला आहे. देव सापडला तर यात तुमच्यामध्ये बदल होणारच आहे. येशू ख्रिस्त आम्ही पाहतो तो गुरुजनांमध्ये बसलेला होता आणि गुरुजन जे आहेत आणि धार्मिक लोक आहेत ते धार्मिक लोक शास्त्रातला उलगडा करून सांगत होते. ऐका, बऱ्याच वेळा आम्ही चर्चला जातो खरं, पण जेव्हा उलगड्याचा समय येतो ना तेव्हाच आम्ही गायब असतो. उलगडा करण्याचा समय कसं तरी 1 तास चर्च मध्ये जाऊन वचन ऐकायचं म्हणून आम्ही गेलेलो. ट्रेडिशन आहे ती, एक परंपरा झालं, एक मनाला लागलेली सवय. पण त्याच्यामध्ये रहस्य उलगडली गेली पाहिजे, सिक्रेट उलगडलं गेलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्त वाचा बरं ते वचन काय म्हटलं. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना, नाही त्याच्या पुढं, मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना. म्हणजे नुसतंच तुम्ही चर्चला यायचं नाही. देव कुठे सापडणार आहे? वचनामध्ये. त्याच देवाचं वचन सांगितलं जातं ना त्या वचनांमध्ये तुम्हाला देव सापडणार आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेन, एखाद्या व्यक्तीला देव शोधायचा ना तर त्यानं वचन समजून घेणं फार गरजेचं आहे. वचन समजून घ्यायला पाहिजे. काय सांगतं बायबल, कसं मी देवाच्या जवळ जाणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आला, एक पॅटर्न तुमचा ठरलेला आहे.
सुरुवातीला वर्शिप मध्ये आम्ही प्रत्येक जण आमचं योगदान देतो. आपल्याला वाटतं की पवित्र आत्म्यानं माझ्यातनं काम करावं, देवाच्या आत्म्यानं मला शक्ती पुरावी, सामर्थ्य पुरावं, आणि मग ते आम्ही करतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे. आजची उपासना सुंदर होती. मला असं वाटलं की सगळं आपण तल्लीन झालो होतो आणि मी तर इतके एन्जॉय केली, असं वाटत होतं की ते संपू नये, देवाची उपस्थिती टिकून राहावी. परंतु आता देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आली. मग आता देवानं बोलण्याचा समय आला. आणि देव बोलत असताना तो वचनातनं बोलत असतो. येशू म्हटलं नाही का, तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं, म्हणजे माझ्यामध्ये देव आहे हे ओळखायचं कसं? माझ्यामध्ये वचन आहे, माझं लक्ष देवाच्या वचनाकडे लागलेलं आहे. ते सिक्रेट रिव्हील होत आहे, उघड रहस्य उघड होत आहे माझं, आणि देवाचं वचन मला समजत आहे. समजा मला देवाचं वचन समजतच नाही म्हणजे मला देव समजलाच नाही. देवाचं वचनच मला समजत नाही, आणि देवाचं वचन मला न समजण्याचं कारण काय? माझं लक्ष देवाच्या वचनाकडे लागलेलं नाही. आम्हाला करोडोचे व्यवहार समजतात बरं का, आमची बुद्धी एवढी भारी. बरेच लोक म्हणतात नाही वचन समजत नाही ते असं मला. विदाउट कॅल्क्युलेटर असे हिशोब पटपट 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 करतील ना, तर असं वाटतं की शिक्षण किती आहे. अहो 4थी पास आहे पण आकडेमोड येते मला. मग तुम्हाला वचन समजत नाही का? कारण तुम्ही तिथं इंटरेस्ट घेतला, गणितामध्ये इंटरेस्ट घेतला, तुम्ही हिशोबात इंटरेस्ट घेतला, पण तुम्हाला वचनामध्ये इंटरेस्ट नाही, म्हणून तुम्हाला देव समजत नाही. आणि ज्याला देव समजला ना त्याच्याकडं वचन भरपूर असतं. मला देव समजलाय म्हणून मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. आणि बऱ्याच लोकांच्या साक्षी आहेत. परवा त्यांनी नर्सिंग कॉलेजची डीन, फार मोठ्या पोस्टवरती ती आहे, आणि मग ती सांगायला लागली की मी अमके नर्सिंग कॉलेजची डीन बोलते. गेली 3 दिवस कुणीतरी मला सांगितलं की तुमचं असं युट्यूबला एक संदेश आहे, तुम्ही ते ऐका. आणि मी खरं तर माझ्याकडे वेळ नसतो, पण तेवढ्या वेळामध्ये मी तुमचं वचन ऐकायला सुरुवात केलं. तर 3 दिवस झालं म्हटले नॉनस्टॉप मी वचन ऐकत आहे. मी भारावून गेले आणि पहिल्यांदा मला कळालं मी देवाच्या अधिक जवळ आलेल्या. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता तेव्हाच तुम्हाला देव समजतो ना. योग म्हणतो देव कुठे आहे? येशू म्हणतो देव त्या गहन रहस्यामध्ये आहे. पोपटपंची वचनामध्ये नाही तुम्हाला सापडणार. गेला तुम्ही 15 मिनिटाचा संदेश ऐकला, आणि बरेच लोक तर तोच संदेश मान डोलून ऐकतात. मी कधी जातो लग्नाच्या निमित्तानं काही ठिकाणात, आणि मग ते पाळत तेच रिपीट करतो. आणि त्यांच्या मामी म्हणली हे दगडांना काही समजतं का नाही? तोच उपदेश, आणि हे माना डोलवत आहे, हालत आहे, म्हणजे काय रहस्य नाही काय. कारण ह्या मानेला पण ती स्प्रिंग असते ना, ते घरामध्ये ठेवलेलं असतं बघा, काही गेलं तरी असं हालत. आणि लोकांना आता ती सवय लागलेली आहे, काही रहस्य नसतंय असं लिहिलंय तिथे. येशू त्यांना प्रश्न करत होता. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्हाला देव समजतो ना त्याच तुमच्या अंतःकरणामध्ये प्रश्न पण निर्माण होतात. त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला शोधावी लागतात. तुम्हाला काही प्रश्नच नाही याचा अर्थ तुम्ही ब्लँक आहात. शाळेत पण विचारलं जातं ना, सगळं समजलं, कुणाला काय प्रश्न आहे का? ज्याला समजलं नाही तो, ज्यांनी लक्ष दिलं त्याच्याकडे प्रश्न असतात, आणि काही दगड असतात त्यांना प्रश्न बी नसतं उत्तरही नसतो. त्यांना म्हणतात कसं तरी आम्हाला कॉप्या करून पास करा. मुळामध्ये आमचा स्वभाव काय? आम्ही देवाला जाणून घेतलं नाही म्हणून आमच्याकडे प्रश्न नाही. तुमच्याकडे प्रश्न आले पाहिजे, आणि ते प्रश्न गुरुजनांना जाऊन विचारले पाहिजे. येशू ख्रिस्तांना विचारले, आणि त्याची आई मरिया आणि त्याचा बाप आणि त्याची भावंड सगळे मंदिराच्या बाहेर आहेत. ते पण देवाचा शोध घेत आहे, पण त्यांनी शोध कुठे घेतला? यरुशलेमेमध्ये. यरुशलेमेत शोध घेतला. यरुशलेमेत शोध घेऊ नका, ट्रेडिशनल चर्च मध्ये शोध घेऊ नका. सत्याचं वचन जिथं घोषित केलं जातं त्या चर्चमध्ये येशूचा शोध घ्या. तुम्हाला 100% येशू तिथं सापडेल. देवाचा शोध घेणं गरजेचं आहे, वचनाचा शोध घेणं गरजेचं आहे. ट्रेडिशन म्हणून चर्चला जाऊ नका. कधीच त्या ट्रेडिशन मुळे तुम्हाला देव समजणार नाही. आणि मी तुम्हाला ते सांगतो, जेव्हा तुम्हाला देव समजेल तेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये पडणार आहात. देव समजलं नाही तर प्रेमात काय पडणार? मग तुमच्याकडे दोष देणं असेल, का देव माझी प्रार्थना ऐकत नाही, का देव मला उत्तर देत नाही, का आणि प्रभू मला उत्तर देत नाही. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधत नाही. जाऊ ते कचऱ्याच्या गाडीचं आहे, हे ऐक बघा किती साहित्यान धुरत आहे. हे ऐकायचं सोडून कचऱ्याच्या गाडीचं ऐकत, तिकडं आपलं लक्ष जातं. कान देऊ नाही का? शास्त्र काय सांगतं? देव समजण्यासाठी काय? वाचा बरं वचन परत ते.
मग असे झाले की 3 दिवसानंतर हा. तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये कुठं सापडला? गुरुजनांमध्ये बसून त्यांचं भाषण ऐकताना देव जाणून घेण्यासाठी भाषण ऐकण्याची तयारी असली पाहिजे. हो, हालेलुया. वचन ऐकण्याची तयारी पाहिजे. ज्याला भाषण ऐकू वाटत नाही त्याला तो देवाला शोधत नाही, तो शोधतो नातेवाईकांना. बरेच लोक चर्चला जाताना ते बघतात, हे आले का, ते आले का, हे का नाही आज आले, ते काय नाही आज आले. हे ते येण्यापेक्षा देव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि देव आमच्यामध्ये असणं म्हणजे देवाचं वचन आम्हाला लागणं गरजेचं आहे. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाचं वचन जोपर्यंत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला देव समजलाच नाही. असं लिहिलं, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. मग त्यांना कळलं येशू येतो. माझ्या अंतःकरणाला चुटपुट लागत नाही, माझ्या अंतःकरणाला तुटण्याचा अनुभव येत नाही, माझं हृदय तुटत नाही. मला असं वाटतं मी चुकीचा नाही, मला असं वाटतं मी बरोबरच आहे. ही जी भावना आहे ना, मी बरोबर आहे, ही भावना तुम्हाला देवाचं दर्शन घडलंच नाही. जक्कयाच्या घरामध्ये येशू आला आणि जक्कया येशूला काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत कर. शिमोनाच्या घरामध्ये येशू आहे. ऐका, शिमोनाच्या घरामध्ये येशू आहे आणि त्या ठिकाणामध्ये आलाबस्त्र कुपी घेऊन मरिया थांबलेली आहे. मरिया रडत आहे आणि धार्मिक लोकांची त्यांची चुटपुट काय चाललेली आहे, ही कोण आहे, ही कोण आहे, ही कोण आहे, ही कोण आहे. कारण त्यांना येशू समजलं नाही. आणि येशू तिच्या संबंधानं काय म्हणतो, हिने केलेलं सत्कृत्य. आता येशू तिच्या कामाला काय म्हणतो, सत्कृत्य. आणि हे काय म्हणतात, दुष्कृत्य. म्हणजे यांनी त्याला दुष्कृत्य करणारी ठरवली, पण येशूनं काय ठरवली, का तर तिनं पश्चाताप दगदगून येशूच्या वचनाकडे लक्ष दिलंय. लक्षात घ्या, देवाचं वचन समजणं फार गरजेचं आहे. जसं त्या गुरुजनांमध्ये बसून देवाचं वचन ऐकून त्यानं प्रश्न निर्माण केले, प्रश्न विचारले. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येत नाही, देवाची संकल्पना तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा देव कधी समजणार नाही. अन्यथा तुम्ही चुकीच्या वाटेने जाणार. ज्या कल्पना तुमच्या डोक्यातील त्या कल्पनेप्रमाणे तुम्ही देवाला तयार करणार आहात. आम्हाला देवाचा शोध घेणं गरजेचं आहे. देवाचा शोध म्हणजे शास्त्राचा शोध घेतल्याशिवाय तुम्हाला देवाचा शोध घेता येणार नाही. हे माझं बायबल आहे ना, गेली 25 वर्ष एकच बायबल वापरतो. याची पानं आता गळून पडायला लागली पण सोडत नाही, ते तसंच ठेवलंय. का, त्याच्यामध्ये एक एक रहस्य आहे आणि मला ते सोडायचं नाही. हे बायबल आता अशा प्रकारची कितीतरी बायबल मी घेऊ शकतो, पण मला माहितीये अगदी सेवेला सुरुवात केल्यापासून देवाचं दर्शन याच्यातनं मला एक एक ठिकाणात घडलं. कितीतरी लोकांच्या भविष्यवाण्या मी स्वतः याच्यामध्ये लिहून ठेवल्या, तशा त्या घडलेल्या आहेत. का तर मला माहितीये देव जे बोलतो ते करतो. हे पुस्तक साधं सुद्धा पुस्तक नाही, देवाला प्रगट करणारं पुस्तक आहे. याच्याद्वारे तुम्हाला देवाचा शोध घ्यावा लागणार. मंदिरामध्ये ते तुम्हाला सापडणार आहे, वचनामध्ये ते तुम्हाला सापडणार आहे. म्हणून देवाचं वचन ऐकताना तुम्हाला देव समजणार आहे. तिथं म्हटलं मला देव सापडला असता तर किती बरं झालं असतं. अरे तो म्हटलं मी तर तुम्हाला सापडण्यासाठी तर रविवारी चर्चमध्ये असतो. 48 वचनामध्ये वाचा बरं, 49 वचनामध्ये. हा, तो त्यांना म्हणाला, काय, तो त्या येशू त्यांना म्हणतो काय बघा, तुम्ही माझा शोध करीत राहिला. योबाचा प्रश्न काय, देव कोठे सापडेल, देव कुठे सापडेल हे मला सांग. आणि येशू काय म्हणतो आता, तुम्ही माझा शोध करीत राहिला. तुम्ही माझा शोध करीत राहिला. हे कसे, हे कसे, माझ्या पित्याच्या घरात. कुठं असं, मी कुठं सापडेल तुम्हाला, माझ्या पित्याच्या घरात. म्हणजे देव तुम्हाला कुठं सापडेल, चर्च. मंदिरामध्ये सापडणार आहे, चर्चमध्ये सापडणार. बरेच लोक घरी बसून म्हणतात देवा दर्शन दे, देवा दर्शन दे. तू ये माझ्या रूम मध्ये, साधू सुंदर सिंगाच्या रूम मध्ये आला तसं माझ्या रूम मध्ये येऊन मला दर्शन दे. अरे साधू सुंदर सिंगानं एवढी भारी सेवा केली, तू काय करणार, दर्शन घेऊन झोपणार आहे निवांत. तू काय पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये. आणि बऱ्याच लोकांचा अट्टास काय, बाळक साहेब आता देवानं मला घरी येऊन सांगितलं पाहिजे की तू चर्चला ये, मग मी चर्चला येईल. एवढा तो नीतिमान, एवढा सात्विक आहे. आणि देवाने तुला आग्रह करून या 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 या, कुठं म्हणतात ना गड्ड्याच्या यात्रेवर या या करतात ते बघायला. आणि ते पैसे घेतात. गाडो गंगाराम गंगाराम, पत्नी का मार कोण खाताय उसे पकड म्हणल्यावर ते कुणाला तर जाऊन थांबतं. आणि तू पत्नी का मार खाताय का, मग हसायचं तिथं. अहो ते तिथं गड्ड्यावर बोलवतात, तिथं बोलवत नाही.